चीनच्या तियानजिन शहरात झालेल्या एससीओ परिषदेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता दहशतवादावर वार केला आणि अमेरिकेलाही संरक्षणवादी वर्चस्ववादी वृत्तीबद्दल फटकारलं. प्रश्न असा आहे की या भाषणाचा अर्थ फक्त शब्दात आहे का, की भारताचं नव्या जगातलं धोरण इथून झळकतंय? आज आपण समजून घेऊयात की मोदींनी नेमकं काय म्हटलं आणि एससीओ म्हणजे काय आणि त्यात भारताची भूमिका काय. पाकिस्तान आणि अमेरिकेला अप्रत्यक्ष संदेश का आणि या सगळ्याचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होतो. शांघाय सहकार्य संघटना एससीओ म्हणजे स्थापना 2001 मध्ये आणि चीन रशियाच्या पुढाकाराने आज 10 सदस्य देश जगाच्या अर्ध्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात. उद्दिष्ट काय? सुरक्षा, दहशतवादाविरुद्ध लढा आणि आर्थिक आणि राजकीय सहकार्य. मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे काय आहेत? दहशतवाद हा मानवतेसाठी मोठं आव्हान आहे. दुहेरी निकष चालणार नाही. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख, पाकिस्तानकडून दहशतवादाला पाठिंबा मिळतोय हे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केलं. अमेरिकेवर टीका, संरक्षणवादी आणि वर्चस्ववादी वृत्ती जगासाठी धोकादायक आहे. म्हणजे ट्रम्प आणि टॅरिफ आणि एकतर्फी धोरणांवर अप्रत्यक्ष फटकारा. भारताचा दृष्टिकोन काय आहे? 3 स्तंभांवर भर, सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी.